नमस्कार मैत्रिणींनो. मी आज उडदाची डाळ जाडी भरडी चटणी टाकून बनवणार आहे. तर जाडी भरडी चटणीसाठी आपल्याला या 2 मिरच्या लाल घेतलेल्या आहे मी, आणि थोडे लसूण हे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेणार आहे. लसूणची चटणी करून घेणार आहे मी, म्हणजे जाड भरड बनवायचं त्याला. असं पूर्ण बारीक नाही करायची चटणी, जाड जाड ठेवायची आणि कोथिंबीर वरून टाकायची भाजीमध्ये. आणि डाळ, अर्धी वाटी डाळ आहे उडदाची काळी डाळ, आणि अर्धी मूठ चना डाळ आहे, आणि अर्धी मूठ शेंगदाणे. हे तिघ वस्तू आपण एकत्र शिजवणार आहेत. चना डाळ, उडीद डाळ आणि शेंगदाणे असं एकत्र शिजवणार आहेत आपण. 3 शिट्ट्या मारून घेणार आहेत. तर हे डाळ वगैरे चांगली धुवून घ्यायची आणि कुकरला लावायची, आणि ही जाडी भरडी चटणी बनवून घ्यायची मिक्सर मध्ये. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी अशी जाडी भरडी चटणी बनवून घेतली आहे. रवर केलेली आहे, अशी थोडी अशी दिसते ती जाड जाड. लसूण टाकलाय मी याच्यात, नाही थोडं मीठ टाकून फिरवून घेतली मिक्सरला. आणि डाळ मी 2 शिट्ट्या केल्या मी, आणि थोडीशी बारीक बारीक दिसत होती ती डाळ, मग मी 2 शिट्ट्या केल्या. तरी पण छान शिजून गेली ती. तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त शिजलेली पाहिजे असेल तर मग तुम्ही 3 मारू शकतात शिट्ट्या. 2 शिट्ट्यांमध्ये छान झालेली ती पद्धतीने. तर आता फोडणी देऊ आपण हिला. पातेला ठेवलंय, 1-1.5 पळी तेल टाकू आपण. अखंड लसूण आहेत ना अख्खे, असे टाकू आपण तळायला. थोडेसे 5-7 लसूण मी 7-8 लसूणच्या पाकळ्या मी याच्यातली दळल्या आहेत. गॅस बारीक करून घ्यायचा. जिरं टाकून द्यायचं थोडं. गुलाबी तळून घ्यायचे लसूण छान, आणि गॅस बंद करून द्यायचा. आणि चटणी टाकून द्यायची. लवकर तळलं जातं ते, लगेच पाणी टाकून द्यायचं थोडस, आणि डाळ सोडून द्यायची. एका व्यक्तीला 2 मुठ डाळ पुरेशी होऊन जाते.
तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही सार बनवू शकता. असे शेंगदाणे टाकल्याने भाजीत छान लागतात. डाळ सोबतच मी त्यांना शिजवून घेतलेले आहेत. कोथिंबीर टाकून द्यायची. डाळ शिजताना मी थोडस मीठ टाकलं होतं. पुन्हा थोडस कमी पडेल ते, थोडं टाकते अजून. थोडीशी हळद, 1 चिमटी. गॅस बारीक करून द्यायचा आता सार उकळल्यावर. आणि 2 मिनिटं तिला उकळू द्यायची, फक्त बारीक मंद आचेवर. थोडं अर्ध झाकण ठेवून द्यायचं. बघू शकता मैत्रिणींनो, उकळून गेली भाजी, छान झालेली व्यवस्थित. 2-1 मिनिटं उकळवली मी तिला. आता गॅस बंद करू आपण. छान झाली भाजी, घट्ट वगैरे व्यवस्थित आली ती. बघू शकता मैत्रिणींनो, आपली उडदाची डाळ तयार आहे. जाडी भरडी चटणी टाकून फार सुंदर लागते, बनवून पहा. तर माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.